आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरसंगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करतो. दर दिवस पहाटे तुम्ही ही कार्यक्रम पाहू शकता, ऐकू शकता. या महिन्यामध्ये देवाने आम्हाला हे वचन दिलं की परमेश्वर म्हणतो, मी तुला चालवणारा आणि चालायला लावणारा परमेश्वर आहे. आपण निर्गमन त्याच्या 13:21 पाहत आहे. एक्सोडस 30:21. त्यांनी रात्र दिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. रात्र दिवस चालावे. नवीन प्रवेश केलेला आहे. दिवस असू दे, रात्र असू दे. रात्र म्हणजे आमच्या संकटाच्या वेळी आणि दिवस म्हणजे आमच्या आनंदाच्या वेळी. पण देवाला रात्र आणि दिवस एकसारखा आहे, आम्हाला वेगळा आहे. रात्र म्हणजे अंधार पडतो, बाबा सगळीकडे अंधार आहे, आम्हाला चालायला मुश्किल आहे, अवघड आहे. पण दिवसा आम्ही चांगलं चालू शकतो. ईश्वरने म्हटलं दिवसा चालवणं कधी डगमगणार नाही. पण परमेश्वर आम्हाला चालवताना, परमेश्वर आम्हाला चालायला लावताना रात्रच दिवस काय फरक पडत नाही. तुम्ही पण परमेश्वर त्यांना दिवस राहतं. दिवसामध्ये त्यांना मेघस्तंभातून म्हणजे छत्री धरल्यासारखं त्यांच्यावर एक छाव आहे. त्यात म्हणजे काय ऊन लागणार नाही. तसं परमेश्वर आम्हाला ऊन लागू देत नाही आणि रात्रीमध्ये काय संकट येऊ देत नाही. आणि रात्री तुम्हाला माहीत आहे, जंगलातून जाताना ते पुष्कळ जानवर असते. पण जानवरांना आणि जंगली जनावरांना आग म्हणजे भीती वाटते. पण आगीला बघून धावून जाते ना, म्हणून परमेश्वर रात्रीमध्ये आगीच्या खंबापासून, अग्निस्तंभातून त्यांना त्यांच्या पुढे चालत आहे. ते आग भागून सर्व शत्रू निघून गेले. एक तरफ शत्रूला घाबरण्यासाठी आणि जानवराला पळवण्यासाठी, आणि दुसरीकडं त्यांना उजेड देण्यासाठी. तसं या महिन्यामध्ये बाबा तुम्हाला उजेड देणार आणि सर्व शत्रूंना उजळून टाकणार आणि तुम्हाला तुमच्या पुढे तो चालत राहणार, तुम्हाला चालवणार. हे माझ्या मागे, माझ्या मागे या, मी तुम्हाला चालवतो असं परमेश्वर म्हणणार. तसं या महिन्यामध्ये बाबा तुम्हाला चालवणारा परमेश्वर आहे आणि तुम्हाला चालायला लावणारा परमेश्वर आहे. त्या जंगलीच्या मार्गामध्ये चालणे अवघड आहे, पण परमेश्वरच्या बदल केला, त्याला चालवलं, त्याला या महिन्यात तुम्हाला देवबापा चालवणार आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. आमचे प्रिय देवबापा, देवा प्रभू, या नवीन महिन्यात तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे. तो आम्हाला चालवणारा परमेश्वर आहे, मार्गदर्शन देणारा परमेश्वर आहे आणि चालायला लावणारा परमेश्वर आहे. आणि किती वेळा आम्ही देवाच्या मार्गामध्ये चालायला इच्छितो पण चालू शकत नाही, कारण आम्हाला ते अवघड वाटते, रात्रीसारखं वाटतं. पण कुठलाही अवघड संकटित समय सुद्धा तो आम्हाला चालवणारा परमेश्वर आहे, आम्हाला चालायला लावणारा परमेश्वर आहे. सगळं तकल्यांना भरं कर. आज ते तकले आहेत, निराश झाले, तर सर्वांना धीर दे प्रभू. मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार, तुम्हाला चालवणार म्हणून त्या प्रत्येकानं सामोरे देऊ, त्यांना चालव प्रभू. आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन, आमेन. हालेलुया. उद्या सकाळी पुन्हा पाहू आपण. आमेन.